सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते। आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे हरतालिका उपवास मुलींचा आमचे। आणि आता मुली सर्वजण आहे त्यांची तयारी चालू आहे, तर तुम्हाला दाखवते आता तयारी काय चालू आहे ती। आणि सर्वजणी चालल्यात आता नदीवर आंघोळीला पण चालल्यात। तर आता त्याच्या अगोदर ते कपडे वगैरे उपवासाला नवीन जे आणलेत ना ते काढायला घेतल्या। त्यांच्या मोठ्या आत्याने आणल्या, सर्वांना कुर्ती आणल्या, वेदिकालाच ना आणला का तर वेदिकाची साईज काही भेटली नाही, तर त्यांना वाईट पाहिजे होतं, म्हणजे उपवासाला पाहिजे होतं ना कुर्तीज, तर कुर्तीज आणल्या मोठ्या आत्याने। आणि आता तुम्हाला दाखवते आता चला। आणि राधिकाची आहे ना 3 दिवस झाले, 2 दिवस झाले, आता तिसरा दिवस, तब्येत जाम डाऊन झाली, तिला ताप वगैरे आले, आवाज पण नसला, हां तिचं सगळं कडू लागतं, नारळ पाणी पण कडू लागतं, सगळं कडू लागतं। तर तिला पण आता तिच्या आता झोप शाळेत गेलीत ना 2 दिवस, परवाच्या दिवशी अर्धंगीत आले शाळेतून। तर आता सर्व घरातली कामं वगैरे आवरल्यान, सगळं लादी वगैरे पुसून झाली माझी। आणि प्रियांश काय करतं तुम्हाला दाखवते बाथरूममध्ये। प्रियांश प्रियांश पुऱ्या साबणीची वाटी करून घेऊन पडला उलटच पडला प्रियांश असं साबणी सगळ्या त्या दिवशी 4-5 टाकले ते डायरेक्ट पाण्यामध्ये। आणि आता बाबाच्या रूममध्ये आल्या, तुम्हाला दाखवते ते हे बी इकडे बघा। तर आता तुम्हाला दाखवते इकडे कपडे काढल्या सर्व, इथं काढल्या वेदिका कार्तिकीचा एक आणि एक राधिकाचा, आणि लेगे आणल्या नात्याने त्यांना लांबच्या लांब अशा मस्तपैकी मोठे मोठे आहेत वाईट कपडे उपवासाला। हरतालिकांचा उपवास आहे, तिघींचा आहे, पण वेदिकाच्या फ्रॉकी लय भारी भारी आहे, तर त्याच्यातले ते बटरफ्लायची फ्रॉक घालणार आहे आज। आई पण चालली नाही व आईची पण कामाचा, इकडे आई घसतं भांडी, नाही इकडं सगळं लादी वगैरे पुसले, इकडची सर्व धुवले ना आईने आणल्या न परवाच्याला उपवासाला डॅकणं आणल्यान, म्हणजे डेट आमच्याकडे डेट बोलतात, इकडं काय डॅकणा बोलतात। हे बघा ना पाला आहे ना तो पुरा किरल आहे गट्ट्या, आमच्या तिकडं शेतावरती टाकलेला ना बी ते भरपूर आलता, पण तो पूर्ण पाला सडून गेला, नाही ताने वगैरे आल्यांना सगळं पडले खाली। नाही हे पण आणलं ना आईने उपवासाला तिकडं लावायला हरतालिकांना, 4 आणलं, 5 आणलं तर 4 नेलं त्याच्यातून डायरेक्ट तिकडं। आता जाताना आम्ही भेटू नदीवर, मुलींना घेऊन जायचं आहे, का तर त्यांना नदीवर आंघोळ धुवायला जायचं आहे, त्याच्यासाठी मोठा माणूस बरोबर पाहिजे, तर आता मी जाईन त्याच्यासोबत ना आई पण आहे। तर चला आता नंतर भेटूया आपण, व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर आता कार्तिकीचं चालल्या आंघोळीला, राधिका गेली, आई गेली, तर आता वेदिका राधिका चालले इकडं पण आले। चला आता आम्ही पण चाललो। आता प्रियांशला मी गुपचूप ठेवले घरात, तर तो काही नदी आला ना ऐकायचा ना आमचं आंघोळीला। कंपनी वासाची गाण्याची कंपनी एक नंबर। आम्ही तांब्या विसरलो तर वेदिकाने आणला तिथनं घराजवळचे एक तांब्या। चला सगळे या इकडं, चला जनावर म्हणून बोल धुवाला मुली ना। इथं ना डायरेक्ट मलंगडचं पाणी येतं या नदीवर, जेवढा डोंगराच्या मलंगडचं पाणी सगळं इकडं आमच्या इकडं उतरतं। टणटण वाटेलच, नंतर ना वाटत इकडं बाई यांची मस्ती बा। अजून काही जास्त आला नाही, बाकीची अर्धी तर गेली अंगू। आता शाळेची मुलं पण येतील मुली, हा पाणी एवढं आहे ना, अंदा पाणी पडताच ना सतत, त्याच्यामुळे भरपूर पाणी इकडे। मुलांची कार्तिकी एवढी मस्ती चालली ना, कार्तिकी उलटी पोहता येतं का?
इकडे राधिकाचा आता केस धोता आहे. मजा चालूच आहे पोरांची, या काय निघत नाही. चला बा डायरेक्ट उलटी ना सुलटी. आता इथेशी ने सोडायचे आहेत पाण्यात. सोडा बटाट पाण्यात. नाही पेट ना. चला इकडं बा. टेकडा पिशवीन गेला. पडला पाण्यात. राधिका सोड अशा पाण्यात. सोड. देवा आजोर नमस्कार कर देवाला. वेदिका आल्यान आमच्या इकडं पोरी एरिया नुसत्या पाण्याची निघत ना बाहेर. पडली का चैन परू दे. चल सोन्याची नसती राहिली. कार्तिकीचा पैजण पण निघला था आजला तो. एवढी घाई असतं नाही ना. चपला पण तिथंच ठेवून आली वेदिका. चप्पल आणायला गेली आता परत ठेवली पण त्यांना काही करमत ना. अजून त्यांना उड्या मारायच्या ना. पाणी किती आहे नदीला. एवढं पाणी आले ना डोंगराचं सगळं मलंगटच्या इकडं पाणी आले. वेदिका गेल्या तर चप्पल आणलं. एवढं पाणी किती भरलं. चला तिकडं आई एक एक बोक उपटून घेतं ऋषींसाठी जमा करते भाजी. तेव्हा रस्त्यात बघत चालले आहे कुठं कुठं दिसतात ते बोक. आणि राहायला भेटले ना आता. सगळा एक पाला काय बी जमा केले. बस झालं ना. कुठला घेता आता तोच पाला. तो झून झाले. हे ते बसले या कडे घेऊन येताना सगळी गँग मागे आमची. मम्मीने नाही मम्मी ऋषी ना मला. आम्ही भाजी पण कुडतो. ऋषींसाठी भाजी पण कुडून घेते. आम्हाला डबल इथे 2 दिवस हांडीत जमा केली ना तुमच्या देवबागाला जायला लागत आपल्याला. रविवारी भरपूर भाजी आहे. आणि उपट ना मग घ्यायला भेटत. ताट पण भरले. फुला वगैरे ठेवल्या मस्त दुर्वा. आता जायचं आहे पाय पडायला मंदिरात. नाचवाले काय म्हणतो नुसतं असतं. व्हिडिओ चालू केली ना तर त्याचा असतं. आणि लाईट पण केली. इन्व्हर्टरला काय आली बघा लगेच आवाज द्यायला लागेल. कार्तिकीची तयारी झालेली आहे. कार्तिकीला मस्तपैकी दिसतो कपडा एकदम. कार्तिकीने मस्त घातला आणि राधिकाने ब्लॅक पॅन्ट घातली. तिला सांगितलं व्हाईटच घाल. कार्तिकीला मस्त वाटतं कपडा. तिला परफेक्ट झाले. आणि राधिकाला थोडा ढिल्ला झाले. एकच साईज आहे ना त्यांची. मंदिरात पाय पडायला राधिकाने पण फ्रॉक घातले मस्त बटरफ्लाय फ्रॉक.
पण झाले रेडी. व्हाईट दिला होता तिला कपडा टाईट करू त्याच्यात काय. प्रियाशी किती गडबड चालले. घर माहिती नाही. चला ना लाईनीन. चला सगळं झालं. लेट आले होता. चला उपवास मानले काय मग उपास ठेवले त्याला मग तुम्हाला येण्याला एकच होती. करू मला पटले ना द्या. लावा आता. मी आता उलटे हात होईल माझा. आता इकडे सगळ्यांना सगळ्या एक पापा केला ते चाष्टा आहे. हिनी बरोबर लवकरच तयारी केली ती. आम्ही तेव्हा चाललो होतो. कुठे टिकली लावते ना कुठे ठेवले काय पण आहे. वाटत बस बस किती आवडला माणसा ते. राधिका राधिका ये पाय पराला चल. आम्हाला वाटते दे आमची दोघींची. तुमचे लावायला राधिका तो पकड माझा पाय. हाताला नको लावू याला नको लावू. आतेबाईची गडबड झाली. आशीर्वाद देऊन तोंड दुखला. बघा इकडे तुमचे फोटो सगळे 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 व्हिडिओच करता ना डायरेक्ट. अशी लावले ना माझी फेडले कार्तिकीचे बरोबर आहे. माझ्या सगळे नाका पुरी नाका तुम्ही लावायची ना. रियांश बसते बाहेरच. रियांशला कंटाळा आला थांबल्यान. त्यांना कडा पियाचा आहे सगळ्यांना. कडा मालिकांचा आम्ही पाया पडून आलो मगाशीच आणि लाईट पण आली आहे आता. तर आता पोट मुलींना घेतले मी तशी उपवासाला तिकडे ज्यूस बनवायला. आणि कलिंगड एक अख्खा मस्त कटिंग केले. पूर्ण लाल लाल कलिंगड निघले. तर आता कलिंगडचा ज्यूस बनवायचा आहे. राधिका बनवेल ज्यूस. हां त्याच्यात ना मस्त मधली स्मूथ ज्यूस होईल. मुलींना ज्यूस पियायचा आहे. त्यांना भूक लागली भरपूर. काय ना काही खायची सवय असून त्यांना काही उपवासाची सवय नाही ना. त्यांना सतत भूक लागतं. त्यानंतर काय खायचं कधी खायचं. तर त्यांना पण ज्यूस वेदिका पण आली आहे. वेदिका काय आलीच नव्हती. वेदिका तिकडंच राहते. तर तिने पण ज्यूस एक ग्लास पिला का ना पोटना त्यांना भूक नाही लागली. सकाळी एक नारळ पाणी पण पिले. तेव्हाची पण गरज नाही. मस्तपैकी राहतं.
यो काय आहे आता पी. वेदिका राधिका तुला पण घे. तर वेदिका राधिका मस्तपैकी आता ज्यूस एक पिला ना आम्ही जरा शायनिंग बाज आहोत. शायनिंग बाज आहे. काम आता करायला नको. हातान पकड. माझा नाही. वाजलेले 5:30 आणि मी परत चहा पण उकलून घेतले. चहा पिते आणि कार्तिकीला पण चहा उकलत ठेवले. तिकडं अद्रकचा ना इकडं आईने काय करायला येते तुम्हाला दाखवते. इकडं अमरोहनची आई आले. मग काय अंगू ते तशी ना आता भाज्या पण सगळ्या कापून ठेवल्या. परवांची तयारी आताच करून द्यायची. मग उद्या हिंडाला भेटेल आम्हाला. सगळा वेगवेगळा काढून ठेवलं. सगळं शेकटाचा पाला. मग अशी जेवढी भाजी आणली ना तेवढी सगळी सोलून ठेवली. आणि तिकडे मागा आहेत अजून टाकना. तर इकडे घेतले आता कार्तिकीने रात्रीचे किती वाजले? रात्रीचे 9:30 वाजले आणि कार्तिकीने तशी खायला बसले. किती डिश भरले बघा त्याने. तिचा आज उपवास आहे ना. तर आता तिचा हा नाश्ता आहे रात्रीचा. मग आता ती यो खाल्ला का झोपते. कार्तिकी खाते ना. कार्तिकीच्या कुकरचा चटका बसलेला ना अजून काय बरा ना. ड्रेसला पण लागला तिथे कुकर. कुकर असेल कुकरचा